प्रभाग क्रमांक 18 मधील उमेदवार भारत परिसर चौगुले गेले 7 ते 8 वर्ष झाले या भागातील विकास काही लोक करत नाहीत। म्हणून या भागात मी इच्छा हे केली की मला नगरसेवक आता थांबायला पाहिजे। गेले 7-8 वर्षांमध्ये नगरसेवक येतात जातात आणि 5 वर्षानंतर ती तोंड वगैरे दाखवायला येतात। या भागातील पाण्याचे विषय गटरीचे विषय आजपर्यंत सुटलेले नाहीत। या भागात मी सतत आंदोलन मोर्चा वगैरे या भागात पाण्यासाठी गटरीसाठी या गार्डन मुलांना मिळण्यासाठी सतत माझे आंदोलन मोर्चा महानगरपालिकेवर असतात। ही तर नगरसेवकांना जर कामं भागात जर केली असती तर आज आम्हाला ही वेळ आली नसती की आम्हाला इलेक्शनला थांबण्यासाठी। आज या प्रभाग क्रमांक 18 मधील इंदिरानगर झोपडपट्टी असेल किंवा कुठलाही विषय असेल आज पण गटरीचा विषय होत नाही ना पाण्याचा विषय आज पण सुटलेला नाही आहे किंवा वस्तीतली घरं वगैरे बांधण्यास सुद्धा विषय संपलेला नाही आहे। शामरावनगर महादेव कॉलनीतील सांडपाणी अजूनही गेले 7-7 वर्ष झाले तिथे महानगरपालिकेला ते गटरीची सोय करता आली नाही ना पाणी वगैरे तिथलं काय काढता आलेलं नाही। की नगरसेवक येतात गेले 5 वर्षानंतर येऊन परत फक्त भेट देऊन जातात की आम्हाला तुम्ही मतदान द्या। माझी ही विनंती आहे सगळ्यांना की मतदान तुम्ही देत असताना तुम्ही विचार करून माणसाला मतदान करावे, पैसे न घेता माणसांना मतदान करावे, आपल्या भागातले विकास सुद्धा होईल। आणि मी नगरसेवक झाल्यानंतर मी अपक्ष उमेदवार म्हणून थांबलेलो आहे। माझं चिन्ह आहे लिफाफा, 5 नंबरला माझं बटन आहे। मी तर नगरसेवक झालो तर या भागातले रस्ते व गटरी आणि काही न्यायालय वगैरे असेल त्या भागातली पूर्णपणे मी तुम्हाला कामं वगैरे करून देतो। आणि भागातली जातीच दाखल्याचा सगळ्यात विषय मोठा आहे। आज SC NT OBC यांना पुरावे दिल्याशिवाय दाखले मिळत नाहीत। आज प्रभाग क्रमांक 18 मधील मी SC समाजाचे कमीत कमी 500 दाखले वाटप केलेले आहेत। NT समाजाचे 700 दाखले वाटप केलेले आहेत। स्थानिक चौकशी करून त्या बेसवर मी त्यांना जातीचे दाखले वगैरे मिळवून दिलेले आहेत। आज तुम्ही सगळ्यांनी मला एक संधी द्यावी, संधी दिल्यानंतर मी तुमच्या भागातला विकास तुम्हाला मी करून देतो। तुम्हाला प्रभाग क्रमांक 18 मध्ये तुम्हाला प्रतिसाद कसं मिळत आहे? आत्ता सध्या तर चांगला आहे जनतेच्या। आज मी त्यांच्या दारात गेल्यानंतर जनता काय म्हणतात आमचे गटरच कोण काढायला नाहीत। आज तुम्ही 5 वर्षानंतर तुम्ही आम्हाला तोंड दाखवता काय? मग त्या नागरिकांना सुद्धा आम्ही विनंती करून सांगितली की गटरीचे विषय ते गेले 5 वर्ष ते पहिलेच नगरसेवक वेगळे होते। मी आता नवीन म्हणून नगरसेवक थांबलेला आहे। तुम्ही मला मतदान दिलं की तुमच्या भागातला 100% आम्ही तुम्हाला विकास करून देतो। तुम्ही या प्रभागामध्ये स्थानिक उमेदवार आहेत आणि या प्रभाग जसा मला फोन येईल माझा एक ग्रुप मी तयार केलेला आहे। भारत युवा फाउंडेशन माझा ग्रुप आहे, गेले 7 ते 8 वर्ष झालेला आहे। मग त्या ग्रुपवर कसं आहे एखादा कचरावाला नाही येत असेल घंटागाडीवाला किंवा गटर काढायला येत नसेल तर ग्रुपवर जर फोटो टाकला किंवा मेसेज टाकला की दुसऱ्या दिवशी जाऊन तिथे ते अधिकारी मुकादम वगैरे जाऊन त्या भागातले गटरीचा विषय असू दे पाण्याचा विषय असू दे तो सॉल्व्ह करतो। गेले इंदिरानगर भागात सुद्धा नवीन सुद्धा बोर मारून मी दिलेले त्या भागातले विषय। ह्या भागात गटारी नाही म्हणतात तुम्ही आणि गटारी कुठली काढतात? गटार तर नाही आहेत। मुकादमला सतत आम्ही फोन केला तर मुकादम तुमचे गटरी केलेले नसल्यामुळे ते गटर त्यांना काढता येत नाही। आता ते प्लॉटमधून पाणी शिरलेलं आहे आणि त्या पाण्याच्या वासामुळे नागरिकांना खूप त्रास होतो।